बाबा हा रस्ता कुठे जातो? जगातले समदे रस्ते शेवटी मसनवटीतच जातात बाबा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगची जी सुरुवात आहे आपल्या घरातून झालेली आहे. आज आहे संडे म्हणजे रविवार. आज आपण उठलेलो लेट आणि रात्री एडिटिंग करताना वाजले होते आपल्याला 2 ते 3. ठीक आहे. तर ना बाबू ना सोना, तरी पण रात को 3 बजे सोना असे. ये तो कुछ भी नहीं है. मैं तो अभी अभी आगरा से ताजमहल खरीद के आ रहा हूँ. मैंने बेचा कब? ठीक है तो सौदा कैंसिल. ये जिंदगी क्या है पता नहीं, मैं तो यहाँ नया हूँ. क्योंकि हम मछली को पकड़कर मस्त तेल में डालकर फ्राई करके खा जाते हैं, इसलिए मछली रोती है. वैसे तो मेरा नाम आनंद है, लेकिन मेरे दोस्त मुझे आनंद ही बुलाते हैं. ये आप क्या कर रहे हैं? मैं भगवान के लिए घंटी बजा रहा हूँ. लेकिन यहाँ घंटी कहाँ है? यहाँ भगवान भी कहाँ है? दद्दू, आप चाइनीज हो? नहीं आप चाइनीज हो? नहीं. आप चाइनीज हो? लेकिन फिर आप लगते क्यों नहीं हो? आज कड़वी लगेगी लेकिन 2-4 दिनों के बाद ठीक लगेगी. तो फिर ठीक है, मैं 2-4 दिन के बाद पी लूंगा. चुपचाप मुंह बंद करो और दवाई खा लो. अगर मैं मत करूंगा तो खाऊंगा कैसे? लेकिन ये जिंदगी क्या है? तेरे पास जिंदगी है? खत्म हो गया. मित्रांनो, ही आहे माझी मम्मी. त्या दिवशी मी तुम्हाला एक क्लिप मध्ये मम्मीला दाखवलेलं, पण त्या दिवशी मम्मी चालेल लग्नाला, त्यामुळे तुम्हाला क्लिअर दाखवता नाही आलं. माझी मम्मी मित्रांनो, ही आमचं रोजची दिनचर्या ठरलेलीच आहे. सकाळी उठल्यावर तिला काही सांगायची गरज पडत नाही. ती येऊन 5 मिनिटं तरी आपल्या पाय दाबणारच. तिला माहिती आहे पोरगा दिवसभर काम करून येतो, पाय दुखतात. हे अशा सर्व गोष्टी तुमच्या आईच करू शकते. आणि तिचं ह्या सर्व गोष्टी करताना एकच म्हणणे असतं मित्रांनो, की लग्न झाल्यावरती बायकोचा बैल नको बनू. लेकिन ये सब कुछ कैसे होगा? लड़कियों के मामले में क्या है कि जो लड़की हमें चाहिए उसे हम नहीं चाहिए, और जिसे हम चाहिए वो किसको चाहिए? नाही असं असतं मित्रांनो, कारण की तिला काळजी असते, काळजी फुटी ती बहुत असते. मित्रांनो, जे काही आपलं आयुष्य आहे त्यामध्ये तुम्ही काही करा नका करू, पण आपल्या आईला समाधान वाटेल किंवा कुठलं चुकीचं काम नका करू जिच्याने तिची नजर जी आहे ती शर्मेने खाली जाईल किंवा तिला खाली झुकावं, असं काही काम नका करू मित्रांनो. आईला असं वाटत असतं मित्रांनो आयुष्यभर की आपल्या पोरानं काही करावं ना करावं, पण त्यांनी कुठला व्यसनाच्या अधीन न जावं किंवा कुठलं चुकीचं काम नको करावं. ठीक आहे. हे माझे जे विचार आहेत ते तुम्हाला पटले नाही पटले नक्की आपल्या कमेंट करून सांगा. आणि तुमच्या आई तुमच्या असे सकाळी पाय दाबते किंवा सेवा करते का ते पण कमेंट करून नक्की सांगा. बघू शकतो आलो काकांकडे आता. ही याच्या आतमध्ये सानू आहे. सकाळचे झाले 10 वाजले तर मित्रांनो इथं उठायचा का पत्ता नाही. आता गोदडी घेऊन तो त्याला प्रोटेक्ट करायला लागले. ही बघा जरा पागल. आपल्या रात्री 11:30 ना, आता उठायला वाजले तिला 10. आमचा बाबू बघा हा एकला झोपून तरी पण रेडी आहे. हिचं तुम्ही बघू शकता. एक बार धोखा खा चुका. मला कामा डबडबीच हो घ्यायचं. हा बाई काम. मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आहे संडे. आज आहे मी घरी आलो काकाकडे. काकी लागली भाजी बनवायला. आई कोणती भाजी बनवली आज? काठी बनवायला. काकीने बनवलंय काठी. तुम्ही चेक करू शकता. ते गरम एवढं होतं मित्रांनो, इथे 5 मिनिटं पण आपण उभं राहू शकत नाही. पण हे लोक कसे करतात त्यांनाच माहिती. तुम्ही ओळखता, बघू शकता ऋतू. ऋतू काय बोलते आपल्या ब्लॉग बद्दल? ब्लॉग आवडतात की नाही आपले? आवडतात. बस एवढंच, अजून काय बोलतो? हेलो गाइस, हमारा अभी अबे साले. आएगा अजून पुढे काय? मैं नहीं बताऊंगा. बस एवढंच. नाही आहे अजून. बाबा बोल. हॅलो गाईस, आम्ही आज नवीन ब्लॉग उघडला आहे. यो जाम ब्लॉग बनवतो. तर मी याला बोलली चल आपण दोघं ब्लॉग बनवू. आता आम्ही ब्लॉग बनवतो. बघू शकता आपल्या ब्लॉगचा इंट्रो दिलेला आहे ऋतूने. खाली झोपलेली नाही बघा. ही हाच तो चेहरा आहे मित्रांनो. सकाळी 10 वाजेपर्यंत झोपलेली मित्रांनो ती हीच आहे बघा. बघून यायला मित्रांनो बघा. मी सर्व जेवण चालू आहे सर्वांचं तुम्ही बघू शकता. मी खातो शाकाहारी. आमच्या काकीचं म्हणणं असं आहे. हा दादा आलेला आपल्याकडे. हा नॉनव्हेज खातो विनय दादा. काकी बोलते की तू त्याला नॉनव्हेज शोधून दे आणि तो तुला व्हेज शोधून देईल.
आणि खंडी इकडे दात काढायला बघा. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. बस तुमचा माणूस त्या दिवशी दया काकांना फोन केला. काका म्हटलं मी 15 ते 20 मिनिटात आपल्या येतो. आणि त्यांच्या मला काय वाटलं की अरे तिची वस्ती हिच्यात आली आता. तुझे म्हणजे तो डेंजर आहे. गाडी चालवले तो डेंजर त्यापेक्षा. तो डेंजर त्याच्यापेक्षा. टिफिन पण घेणं नाही भेटत. हा तर मित्रांनो, विनय दादाला केलेला अलविदा. आता आलेला कुड्यावरनं, सॉरी तो आलेला डायरेक्ट पुण्यावरनं. तो मूळचा आहे कुड्याचा. तो आलेला इकडे आता पुण्यात. तो आहे जॉबसाठी आलेला आपला भेटायला. आपल्याला भेटून गेलेला आहे आणि आता आपण जातोय गो टू कर्मभूमी. दिस इज माय स्वीट होम. आपण निघूया शॉपसाठी. कुठे चालले? पराई नारी के चक्कर में जो आदमी पड़े ना उसे 100 जूता सवेरे मारो 100 शाम को. तुम देख सकते हैं अभी पहुंच चुका हूँ दुकान में. चढ़ा दुकानावर पोहोचल्यानंतर लाला भेटायला आलेला आहे विराज भाऊ. तो घेऊन आलेला त्याची कार. त्याच्या कारला लावायचं आपल्याला स्क्रॅच गार्ड. तुम्हाला दाखवतो. या काय विराजला तुम्ही ओळखत असेल मित्रांनो, मागच्या एक ब्लॉग मध्ये पण हा होता आपल्या. चलो काय फंच व्हिडिओ टाकलेलीच माहिती इज्जतचा भाग दुसरा कोण टाकला. वही तो मजा है. जय श्रीराम. नंतर बघू शकता याला आपल्याला हे स्क्रीन गार्ड लावायचं होतं. तर हे आम्ही हे डिसेबल करत होतो. तर हे इथून थोडं तुटलेलं आहे. तर तुम्ही याचं व्हॉल्यूम कंट्रोल बघू शकता मित्रांनो. हे विराज फिरव झाला. टेक्नॉलॉजी बघू शकता मित्रांनो. हे बघा हे अमेरिका क्या कहता था. गांजा फुकून ब्रेकिंग न्यूज सांगणारे. वाळू चोरट्यांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी थेट उडीमध्ये नदीमध्ये उडी मारली. आपण त्याला मास्टर सवय खतरनाक. एवढी खुशी कसली तुला? देखो गाइस, मेरी मानो तो जीवन में एकदम मस्त रहो, चिल, कुछ ना रखा जीवन में. परेशानियां बहुत है. दुख आज है, दुख कल भी है, पर परसों और ज्यादा है साला. तो दुखी रहने से कुछ ना होगा. तुम माउंटेन ड्यू पियो और सगा लगा बम बम. मोबाईल नंतर बघू ते मॅच मधले. तू नाव तुझे दात कोणी खाले रे बाबू? दात कोणी खाल तुझे? एकदा दात दाखव तुझे दात. दाखव एकदा. दाखव. अरे एकदा दाखव. तो बघ तो बाबू बघ कसा असतो बघ तुला. अय बाबू, ए दादाचे दात कोणी खाल्ले? दात कोणी खाल्ले दादाचे? याचे दात खालेत ना? याचे दात खालेत ना? हा मित्राचे दात तुम्ही बघू शकता. बाबू इकडं. आता तू टीव्हीवर येशील उद्या. टीव्हीवर तुला कसं वाटतं तुला? हा अबे साले. हर बेकार माणूस आहो मी. लगेच टाकतो टीव्हीवर. तो सज्जन माणूस आहे. बाबू हस एकदा. बाबू हस. हस हस. तू आपले माझून फिसकाट. हा कसं पण माझं त्याला तर हस. बारीक पडत असते. माझा पाहिजे तुला. राजूच फारतो. राजाचं नाही एवढा घर मार करायचं. अजून ते एकच ग्लास पितो. आम्ही 4 ग्लास पिलं. त्या ग्लास चालले. बाबू बाबू पी आपल्या लागायचं नाही. दर पे करायचं अजिबात नाही. लागायचं. चाकणा पण आहे. चाकणा येतोच. जो होगा देखा जाए. अबे साले
तुम्ही बघू शकता आमचा कॅप्टन यायला लागला तिकडनं. बेलीची नागिन निघाली मुन्नावर डोळा यायला लागला. बेलीची नागिन निघाली मुन्ना. तुमच्या तुम्ही शॉपवरती पोहोचलेलो आता. तुम्ही बघू शकता अमन भाई आलेले आहेत. रमन भाई आपल्या चॅनल बद्दल काय बोलणार? आपल्या युट्यूब चॅनल बद्दल भाऊंचं न्यू चॅनल चालू केलंय आपण, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? चालू आहे बरोबर, एकदम चांगला आहे व्हिडिओ तुमच्या. एडिटिंग वगैरे मस्त आहे, एकदम चांगलं आहे. आता वाढणार आहे, तुमच्या फॉलोअर्स वगैरे सर्व वाढेल आणि सबस्क्रायबर पण वाढणार आहे. फक्त मेहनत तुमच्या जारी ठेवा बस. ठीक आहे. थँक्यू अमन भाई, अप्रिशिएट करने के बारे में. ही बघा, ही शाकाहारी नाही खात, बोंबील बटाट खाते. हे बघा, माझं खेळणं नवीन आलं आहे, पार्सल मागवलं आहे. आडवा पकडा तो मोबाईल. अय्यो, जेवायला लागलाय, काटा का लागलाय. हे पापड आणायला लागल्या. हे ग, ही आमच्यातल्या ताई आहे, पापड लाटण्यावाल्या. इकडे अख्ख्यांचं जेवण चाललं आहे. काकीला दाखवते ना, काकीला की ब्लॉग मध्ये. काकीला आता मी ब्लॉग मध्ये घेणार आहे. काकी इकडे हाय कर, हाय काकी. काकी टेलर आहे, ही कपडे रोज शिवते. आणि पापड आणायला लागले, ही पापड आणायला लागले, पापड. ही बडबडी आहे, दात हिसानी वाली. ह्या आहेत आपल्यातल्या ताई, पापड ठेवतात खालती. दादासला पण देत काय लागत. यो आहे यो काम वाढवाचा माणूस आहे. यो रोज मोबाईल वापरतो. ही वाली पापड वाली अख्ख्यान सांगते, पापड घ्या, पापड. ही कामवाली आहे, पापडवाली. एवढा मोबाईल हलवशील तर कसं काय व्हिडिओ चांगला येईल? असं नीट पकडायचा असा, असं मोबाईल व्यवस्थित पकडायचा असा, असं व्यवस्थित काढायचं. मित्रांनो, आजची आपली जी काही कामं होती, चांगला फ्रेम बनवायचे होते, काही मोबाईल रिपेअरिंग केलेले कामं होती, ते सर्व आपण कामं व्यवस्थित मॅनेज केलेले, टाईम व्यवस्थित मॅनेज केलेला आहे. देन आपण थोडाफार एन्जॉयमेंट पण केलेलं. म्हणजे संडे आहे, प्रत्येकाला वाटतं संडेला एक दिवस तरी आपण सेटिंग करलं पाहिजे स्वतःसाठी, किंवा आपल्या ज्या हॉबीज आहेत ती फॉलो केल्या पाहिजे. जो छंद आहे तो आपण जोपासला पाहिजे. मित्रांनो, आज बिझनेस रिलेटेड जी एक थिंग काही तुम्हाला मी सांगणार आहे की सर्वात मित्रांनो, बेस्ट गोष्ट जर आपल्या समजायचं ना, ती आहे मॅनेजमेंट. ठीक आहे ना. आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या आपण काही गोष्टी करणार, ठीक आहे, त्यामध्ये आपले घरचे प्रॉब्लेम असतील किंवा काही आपली कामं असतील, ह्या सर्व गोष्टी मॅनेज करण्यासाठी, ठीक आहे ना, एक मॅनेजमेंट स्किल शिकणं खूप जास्त गरजेचं असतं. ठीक आहे ना. जसं की मित्रांनो, मी खूप पूर्वी एक बुक वाचलेलं, छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट ग्रुप हे जे बुक आहे, ते मित्रांनो मी तुम्हाला मग रिकमेंड करेन. हे बुक मी वाचा मित्रांनो, एकदम बेस्ट बुक आहे आणि तुमचं मॅनेजमेंट स्किल जे आहे ते परफेक्ट आहे. मित्रांनो, आजची जी ब्लॉग आहे तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. किंवा तुम्ही ब्लॉग बघताय पण लाईक नाही करते, सबस्क्राईब नाही करते, तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच नवीन ब्लॉग बनवण्यासाठी एक नवीन कॉन्फिडन्स येईल आणि असेच नवीन ब्लॉग्स व्हिडिओ तुम्हासाठी घेऊन येत आहे. धन्यवाद. जय महाराज. जाने से पहले बस एक बात है यार, वॉट एवर यूर डूइंग इन लाइफ, दिस इज द बिगेस्ट लर्निंग आई हैड. जो भी तुम कर रहे हो, 9 to 5 स्टार्टअप लौड़ा, जो भी, ठीक है, दिल से मत करना, दिमाग लगा के करो, डिटैच एंड डू इट. इट्स डोंट, मैं समझ नहीं पाता हूँ, पता है, लोग पूरा दिन दोस्तों के साथ चिल करते हैं, फिर बोलते हैं आज कुछ प्रोडक्टिव किया ही नहीं. 3 PPT बनाएंगे, बोलेंगे व्हाट अ प्रोडक्टिव डे. ये चुतिया गए हो क्या? उल्टा है भाई. द डे यू हैव टू वर्क फॉर द मनी, दैट्स अ डे वेस्टेड. द डे यू स्पेंड टाइम विद फ्रेंड्स, फैमिली, दैट इज द प्रोडक्टिव डे. आई होप यू रियलाइज दैट. टेक केयर, लव यू, बाय बाय, गुड नाइट, सी यू.